नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या तुकडवाडीच्या मंचावरून, ज्याचं नाव आहे जिलेट गार्ड 3 सहप्रस्तुत चला हवा येऊ द्या, को पावर्ड बाय डेनवर डिओड्रंट्स. मंडळी, आम्ही तुमच्या मनोरंजनाची काळजी घेतोय, पण तुम्ही स्वतःची काळजी घेताय ना? मास्क लावताय ना? सॅनिटायझर लावताय ना? आणि विनाकारण घराबाहेर पडणं टाळताय ना? हे सगळं आपल्याला पाळलंच पाहिजे मंडळी, कारण अजून धोका टळलेला नाहीये. सगळी काळजी घेणं गरजेचं आहे. तुमच्या मनोरंजनाचा वसा आम्ही उचललेला आहे आणि तो असाच पुढेही अविरत चालू राहणार आहे. सुरुवात करूयात आजच्या भागाला. मंडळी, कुठलंही कोर्ट म्हटलं की वकील साहेब आले, जज साहेब आले, साक्षीदार फार महत्वाचा असतो, कारण त्याच्या साक्षीवरती सगळं ठरतं की पुढे काय घडणार आहे. तर आता आपण जाणार आहोत अशाच एका अभिरूप न्यायालयामध्ये, जिथे साक्ष देण्यासाठी आलेले आहेत एक लावणी स्टार. बघूयात मग आता त्या साक्ष कशा पद्धतीनं देणार आणि निकाल काय लागणार आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भालचंद्र कदम आणि बरेच जण. हॅलो. काय हॅलो? घरात एवढी कामं पडले, ती सोडून कुशल जाऊन बसले तुम्ही कोर्टात. अगं, मी कोर्टात असलो ना तरी तुझ्या कामाचा खोळंबा होऊन देणार नाही मी. विश्वास ठेव माझ्यावर. हा, तुम्हाला जज केलंय याच्यावरच अजून विश्वास बसना माझा. अगं खरं कोर्ट नाही, अभिरूप न्यायालय. ते माहितीये मला. खऱ्या कोर्टात तुम्हाला कोणी ठेवणार नाही. खरंय. अहो काय बोलतेस तू? हे बघ, माझं कॅरेक्टर एस्टॅब्लिश करून झालंय. ठेव आता फोन. कोर्टात बसल्या बसल्या तेवढी लसूण सोला आणि मेथी निवडून ठेवा. तर घरी आल्यावर ना खायला काही मिळणार नाही, लक्षात ठेवा तुम्ही. हा, ठेवतो. ठेव फोन आता तू. काय कोर्ट आहे? जज येऊन बसलाय, पण वकिलाचा पत्ता नाही, आशिलाचा पत्ता नाही. आशिलानं कसं होणार आहे? आशानं कसं होणार आहे? ये रे लवकर. राम राम जज साहेब, राम राम. आम्ही आत यावं का? या. बसा. धन्यवाद. एवढा आदर आमचा आजपर्यंत कोर्टात कधीच झाला नाही. आपलं चांगलं जुळणार आहे. बसा. काय घेणार का? चहा पाणी काय घेणार? काय तुम्ही सांगाल ती घेतो. बरं, काय म्हणजे काय आपली काय ओळख आहे का? अहो, आपलं ना आता लय जुनं आहे. चेहऱ्यानं वाटतंय तसं. बोला ना, कोण आहेत तुम्ही? आरोपी. उठ. कलेक्टर असल्यासारखं काय सांगतोस? पिंजऱ्यात उभा राहा. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. वा कमाल. मुळात माझा अशील म्हणजे कुणी पोपट नाहीये. पोपटाचा काय संबंध? तुम्ही म्हणालात ना की पिंजऱ्यात जाऊन उभा राहा, तो पोपट नाहीये, लक्षात ठेवा. वकील आहेस ना? ऑफकोर्स. आहेस ना? यस. पोपटाचा पिंजरा नाही, गुन्हेगाराचा पिंजरा. एक मिनिट. अजूनही माझ्या अशिलावरचा गुन्हा सिद्ध व्हायचा आहे, त्यामुळे त्याला गुन्हेगार म्हणणं हाच मुळात गुन्हा आहे. काय म्हणू मग त्याला? काही म्हणा, जावई बापू म्हणा. हा, तर जाऊ बापू काय? उभा तिकडे पिंजऱ्यात. हल. आणि हे बघा, कोर्टात आहात तुम्ही, कोर्टाची शिस्त पाळा. चला, मॅटर सांगा, काय झालं? अरे मॅटर काय डेंजर झाला माहितीये? आमच्या गल्लीतली सुमी आहे की नाही, सुमी, ती पल्लीकडच्या गल्लीतल्या रम्या बरोबर पळून गेली. आई बाबासने हात चोळत हे धूम टोकली त्यांनी. मला माहितीये कुठे. तुमच्या गल्लीतल्या मॅटर बद्दल बोलत नाही मी. ह्याचा काय मॅटर झालाय? ह्याचा? अरे हा कोण आहे? कोण आहेस तू? आशिला मी तुमचा. हे सगळं मी नंतर हासील. तू कोण आहेस ते सांग आधी. मला घेतलेले पैसे पाठीमागे द्या, मी सांगतो कोण आहे ते. नाही. ओके मॅटर सांगतो, लिहून घ्या. कोण लिहून घेणार आहे? ते दोघं घरी आहेत. मॅटर काय ते सांगा. मी सांगते.
ह्या कोण म्हणायच्या? लेडी बगळा आलाय आपल्या कोर्टात. दिसतंय ना हो, मॅडम आहेत त्या. आणि त्यांच्याबरोबर जरा नीट बोला सगळ्यांनी. बायको आहे माझी ती. बायको असन घरी, इथं मी वकील असते. मी इथं आलेले आहे या आरोपावरती गुन्हा दाखल करण्यासाठी. काय केलं यानं? जब तक मैं यहाँ हूँ कोई भी इसका बाका लाल नहीं कर सकता. जब तक मैं यहाँ हूँ कोई भी इसका लाल बाका नहीं कर सकता. बाल बाका नहीं कर सकता असं येते. हाँ, जब तक मैं यहाँ हूँ कोई भी इसका साकी नाका नहीं कर सकता. काय बोलताय? कुछ नहीं कर सकता. आणि मी इथं कोर्टामध्ये आलेले आहे कारण आज या आरोप्याला मी खडी फोडायला पाठवल्याशिवाय राहणार नसते. तो हो जाए दूध का दूध और बाकी दूध का लस्सी. करा सुरू करा ना आता, सुरू करा. येस येस माय लॉर्ड येस. येस येस काय करताय सांगा. मगापासून लसून सुलून झाला माझा सगळा, पण अजून केस सुरू झाली. नाही, मुळात मला एक गोष्ट कळत नाहीये जज साहेब की तुम्ही घरची कामं कोर्टात आणताय का? तुम्ही तुमची घरची बायको आणली ना कोर्टात, ते चालतं. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. मी इथे कोणाच्याही सांगण्यावरनं किंवा आणण्यावरनं आलेले नाहीये. मी स्वखुशीनं कोर्टामध्ये आलेले आहे. आणि आता मला कोर्टाला असं सांगायचंय की या माणसाने एक खूप मोठा गुन्हा केलेला आहे. कोणता? या माणसाने भर चौकामध्ये भर दुपारी एका अबला नारीची छेड काढली आहे. नाही जज साहेब, नाही, खोटं आहे. तू थोबाड बंद कर. तू वकील केलायस ना? वकील केलायस की नाही? नाही नाही, आल्यापासून स्किट मध्ये 2 वेळा बायच केली आहे. एकदा पण केलेलं नाही मी. कशी याची मी केस लढायची? अरे म्हणजे वकील म्हणून तू मला नेमलायस ना? हो, मग तुझ्या वतीनं मी बोलणार इथं. मग बोला ना. ओके ओके. ए तू बोल का? मॅडम तुम्ही बोला. म्हणून मी आज कोर्टामध्ये माझा अशील जिच्यावरती ही परिस्थिती ओढवली तिला या कोर्टामध्ये बोलवण्याची परवानगी तुमच्याकडे मागते. बोलवा बोलवा. बाई या. ए बाई ये. बस. हा मॅडम तुम्ही इकडे या. हा चला कोर्टाची कारवाई सुरू करा प्लीज. एक मिनिट. हे माझं वाक्य आहे ना? हे बघा, तुमचं वाक्य राहिलं तरी चालेल. मेथी निवडायची राहिली ना तर घरी प्रॉब्लेम होतील. सॉरी. मग सुरू करा. तर कोर्टाला मला असं सांगायचं आहे की माझी अशील जिला तुम्ही बघताय की अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत ती इतकी घाबरली की आज ती घरातनं पाऊल टाकायला सुद्धा घाबरत होती जज साहेब. नाही, पण मला अशी काही भीती वगैरे नाही वाटत आहे. तुम्ही जास्त बोलू नका, नाही तर आम्हाला स्किटची भीती वाटते. एक मिनिट, मला असं वाटतं की दोन्ही स्टेटमेंट मध्ये फरक आहे नाही का? तुम्ही म्हणत होतात की त्यांना भीती वाटत होती आणि त्या म्हणतात की नाही असं काही नाही. स्टेटमेंट मध्ये फरक आहेत, लक्षात घ्या. जज साहेब, मला असं वाटतंय की माझ्या फाजिल दोस्त काबिल दोस्त कोर्ट को जसप्रीत बुमराह करने की कोशिश की जा रही है. गुमराह आहे ती. नाही, ते जसप्रीत बुमराहच आहे, कारण त्याच्यावरती गाणं आहे. ए बुमराह. काही गुमराह वगैरे करत नाहीये मी. नाही, तुम्ही गुमराह करताय. दिशा भुलैया करताय. काय बोलताय? काय म्हणणं आहे तुमचं? ह्या माणसाने ह्या बाईची छेड काढली. ओके, अर्थात. आणि आता ती वेळ आली आहे जेव्हा मी इथे पुरावा सादर करणार आहे. म्हणजे ज्या व्यक्तीने ही सगळी घटना स्वतःच्या डोळ्याने पाहिली आहे त्या व्यक्तीला मी आता कोर्टात बोलवण्याची परवानगी मागते.
ओ माय गॉड, म्हणजे तुम्ही आता चष्मा लावून दीदी गावाला बोलवते? कोणाला? चष्मा लावून दीदी गावाला म्हणजे तो नाही का असं समोर बघतो बघा, असं नाही का ऍक्च्युअल घडताना तू सगळं. चष्मदीत गावा म्हणतात त्याला. अहो किती अट्टास करताय विनोद करण्याचा. करणार ना मॅडम, काय ह्यांच्या भरोसावर करायचं मग? पलटी पलटी. बसा. तर मिलॉर्ड म्हणजे तुम्ही असता. तर मायलॉर्ड, मी आता या कोर्टामध्ये जीराबाई हिंगमिरे यांना बोलवण्याची विनंती करते. कसं काय पाटील बर आहे का? सांगा बर आहे का? काल काय ऐकलं ते खरं आहे का? खरं आहे का? खरं आहे का? खरं आहे का? हो, काल काय ऐकलं ते खरं आहे का? अरे काय चाललंय? काय चाललंय हे? तेच म्हणते मी, हे काय चालवलं इकडं? हा ओ जीराबाई हिंगमिरे, हे असं फोडणी टाकल्यागत का नसतंय तुम्ही? बाई ग, फोडणी करपलेली. जीराबाई, आपण कोर्टात आहोत आणि तुम्ही चष्मदीत गावा. तुम्ही प्लीज कटगऱ्यामध्ये या. Please. आणि ताई, तुम्ही इथं या प्लीज. या. तर या. कोण आहेत ह्या? माझं नाव जीराबाई हिंगमिरे. माझा सावताचा लोकनाट्य लावणी तमाशाचा फड आहे फड. सध्या माझा वगले गाजतोय. कोणता? माझं नाव जीरा, माझ्या माग 12. एक मिनिट मॅडम, तुम्ही केसवर बोला. केस विषयी बोलायला ह्यांना बोलवलंय ना. या वगाविषयी काय बोलतायत? वगा ना आलं म्हणून म्हटलं. जीराबाई, ठीक आहे, तुम्ही आता इथे चष्मदीत गावा म्हणून आलेला आहेत, तेव्हा आपण आता केसवरती बोलूया. वय. तर जीराबाई, मला तुम्हाला आता सांगायचंय की तुम्ही या कोर्टात आता साक्षीदाराच्या पिंजऱ्यात आहात. ज्वानीच्या आगीची मशाल हाती आले मी औशीच्या भयान राती. काजवा उड किरकिर किर रानात सुरात गाती. काजवा उड किरकिर कर रानात सुरात गाती. दिलाचा जीव लगे दिलाचा दिलबर कुठं दिसना मला. बाई बाई कुठं दिसना मला. शोधू कुठं लईच चावट आहे वकील. आणि लग्न बी झालंय त्यांचं. होय का? नाही, तुम्हीच म्हणलं ना पिंजऱ्यात उभं राहा. ही पिंजऱ्यातलीच लावणी आहे. मला आठवतंय की पिंजऱ्यामध्ये संध्याजींनी काय काम केलं होतं. वा, काय नाचल्या होत्या या लावणीवरती. संध्याजी होत्या. आणि मी संध्याकाळ आहेस. धन्यवाद. काय बोलतोय हा? तर आता मी जीराबाईंना विनंती करते की त्यांनी माननीय जज साहेबांना सांगावं की काय घडलं त्या दुपारी. काय घडलं त्या रात्री असं असेल. नीट बघा. थांबा ना तुम्ही जरा. हो, हा सांगा. नटले तुमच्या बरा नटले तुमच्यासाठी राजसा रंगला राजसा रंगला. वा 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 वा. आता पिकल्या पानाचा. पिकल्या पानाचा. अहो अहो हो, काय करताय तुम्ही? अहो जीराबाई, असं नका करू. आता तुम्ही एकदम शांतपणे मायलॉर्ड जज साहेबांना सांगा की त्या दुपारी काय घडलं. ऐन दुपारी भर बाजारी होडी यान काढली गबाई यान होडी तिची काढली. गबाई यान होडी तिची काढली. गबाई यान होडी तिची
आले ध्यानात. हो सर, मी काय म्हणते, आता तुम्ही ऐकलं ना ताई काय म्हणाले ते? हा, एक मिनिट ताई, आता तुम्ही सांगा की या नराधमानं हिला छेड काढली हे समजलं, पण ती छेड कशी काढली हे सांगा. छबीदार छबी ती उन्हात उभी, छबीदार छबी ती उन्हात उभी, हातात माझ्या चुन्याची डबी. या काय म्हणत्यात हातात चुन्याची डबी हे वागणं बरं नाही. या काय म्हणत्यात हातात चुन्याची डबी हे वागणं बरं नाही. या काय म्हणत्यात. काय चालवले? अरे चुन्याची डबी ह्यांच्या हातात होती, याला काय अर्थ आहे का? हो हो, ती माझ्या हातात चुन्याची डबी. आमचा ढोलकीवाला आहे ना, त्याला चुना लागतो या. ढोलकीवाला चुना लावतो? हो, असतात काही वादक, वाजवण्याच्या नावाखाली चुना लावतात. ओ माझ्याकडे बघून बोलायचं काम नाही, आधीच सांगतो मी अजिबात चुना लावत नाही, लक्षात ठेवा. मग लोकांना तसं म्हणू दे की, तू कशाला म्हणते? मी पण म्हणते मी लावणी स्टार आहे म्हणून. सर, हे काय चाललंय? तुम्हाला असं नाही वाटत की मेन मुद्दा भरकटतोय म्हणून? मुद्दा मी सांगतो तुम्हाला, ना हा तालयोगी आहे आणि ना ही लावणी स्टार आहे. हो, नाही नाही, मी लावणी स्टारच आहे. तुम्ही जर लावणी स्टार आहात तर हे तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल. हो, करते की प्रूव्ह. त्यात काय, तुम्ही मला सवाल टाका, मी जबाब देते. ठीक आहे, या या मैदानात. सर, हे काय चाललंय? चांगलं चाललंय ना, लय मजा येते मला. ओके साहेब, तुम्हाला जमणार आहे ना सवाल टाकायला? जमणार आहे म्हणजे काय? अहो, या सवाल जवाबाच्या जीवावरती गावाकडे 2 एकर जमीन आहे आमची. काय सांगता? म्हणजे कसं काय? कसं काय काय कसं काय? आधी 200 एकर होती सर, पर्यंतचे बाप जाते तमाशाच्या नादी लागले आणि फुकून टाकलं सगळं. आता त्या 200 मधली 2च राहिलीये. ए, तू गप का? मला येतं साहेब, मी बोलू काय? हा बोला. बाई या. अच्छा, मी बाहेर जाऊ शकते का? परवानगी आहे का? तुम्हाला कोण थांबवू शकतंय? या ना या. काय म्हणायचं या बाबा? जिराबाई, आता नाही तुमचं काही खराबाई. शी, हे असे पंच टाकणाऱ्यांबरोबर ना मला कामच करस वाटत नाही. मग कुणाबरोबर काम करायचं आहे का तुला? ते 9th फल त्याच्याबरोबर. उत्तर द्या माझ्या सवालाला. हा, टाका की सवाल. ऐका, अंधार होतच पेटून उठते, वा वकील साहेब, क्षणाक्षणाला आसुगाळी. वा 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 हे अंधार होतच पेटून उठते, क्षणाक्षणाला आसुगाळी. आनंद देई जरी सर्वांना, असे रात हो ही काळी. जी जी रची माझ्या राणी तू ग, माझ्या सजनी. हे हे अरे द्या उत्तर, कुणाच्या दम असेल त्याने. खतरनाक. मग तुम्हाला सांगतो, हे वर्णन माझ्या बायकोच आहे बघा. कस काय? अंधार झाला की लय पेटते, हा? वसा 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 बांधते. लाईट गेली तर काय खरंच नाही. मग लाईट गेली की सांगते, माझ्या बापाकडे कधी जात नाही लाईट, माझ्या बापाकडे कधी जात नाही लाईट. बापाच्या नावानं असू गायला लागते. हो, तुम्हाला सांगतो, लय तन करते. सेम टू सेम डिक्टो वर्णन आहे माझ्या बायकोचं. हे तुमचं उत्तर चुकलेलं आहे आणि मुळात सवाल ज्यांना टाकलाय त्यांना उत्तर देऊ द्या की. बोला बाई. ऐका, काळ रातीला चमचम करते, रूपतीचे होऊनाचे. काळ रातीला चमचम करते, रूपतीचे होऊनाचे. प्रकाश देते मेणबत्ती, गाळून आसू मेणाचे. ग ग ग ग माझा राजा तू ग, माझा सजनी तू ग. हे वा 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 बाई. बाई तुम्ही प्रूव्ह केलं, बाई तुम्ही प्रूव्ह केलं की तुम्हीच हात लावणी स्टार. मग वा बाई, छान उत्तर दिलेत तुम्ही. आता काय म्हणते, केस कडे वळूया, म्हणजे माझ्या आशिलाकडे. तर
जिराबाई तुम्ही सांगा की या माणसानं हिची छेड काढली म्हणजे नेमकं तिकडे काय केलं? गेला गर्दीत मारून धक्का धक्का धक्का, गेला गर्दीत मारून धक्का 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 धक्का, गोड मवाल दिसतोय पक्का ग, गोड मवाल दिसतोय पक्का, गोड मवाल दिसतोय पक्का ग, गोड मवाल दिसतोय पक्का. इथे साफ आपल्याला कळून चुकलेलं आहे की नेमकं तिकडे काय झालं आणि कशा पद्धतीने छेड काढली गेली. या मवाल्यानं माझ्या आशिराला धक्का मारलेला आहे. आता चष्मदीत गव्यानी आपल्याला इथे सांगितलेलं आहे. ओके, पण तुम्ही तिथं नेमकं काय करत होतात? अहो काय सांगू साहेब, मी माझ्या पोराला विमान आणायला गेली होती. एक मिनिट, सांगितल्याप्रमाणे ही घटना बाजारस्थळी घडलेली आहे, पण तुम्ही सांगताय ही घटना एअरपोर्टला घडली आहे. विमान घ्यायला गेला होता तुम्ही? अरे बावळ्या, खेळण्यातलं विमान घ्यायला गेली होती बाजारात. अच्छा, हा, पुढं काय झालं मग? घेत होते मी विमान, घेत होते मी विमान, हात धरला या जोरानं, हात धरला या जोरानं, जेव्हा घेत होती ही विमान, हात धरला या जोरानं, जेव्हा घेत होती ही विमान. अरे बस कर की, झाला ना मुद्दा पटला की एकदा. हे बघा सर, इथे आता स्पष्ट झालेलं आहे की गुन्हेगारांनी माझ्या आशिलाचा हात धरलेला आहे. एक मिनिट, मगाशी तुम्ही म्हणला धक्का मारला, आता म्हणताय हात धरला. तुम्ही कोर्टाची दिशा बुलबुलैया करण्याचा प्रयत्न करताय. गप्पासा तुम्ही. नाही पटत आपल्याला. काय पटत नाही? मी काही चुकीचं करत नाही आणि तुम्ही ना जरा शांत बसा. शांत का बसायचं? मी का शांत बसायचं? मी इथं पण शांत बसायचं, मी घरी पण शांत बसायचं. नवऱ्या माणसाने बोलायचं कुठे? पुरुष माणसाने बोलायचं कुठे? अरे मला सांगा, पुरुषांनी बोलायचं कुठं? नाही बरोबर आहे तुमचं, पटतंय मला, पण सध्या मी पुरुष नाही ना. म्हणजे मी पुरुष नाही, लावणी स्टार आहे असं म्हणायचंय मला. ओ जिराबाई, खरं खरं सांगा की आम्ही काय केलंय ते. आम्ही कशाला या बाईचा हात धरू? खरंय, माझा क्लायंट म्हणतोय ते एकदम सपशेल खरंय. अरे काय सज्जन माणूस आहे, घरातल्यांना विचारल्या बगर तो फ्रीज मधला ब्रेड सुद्धा घेत नाही. काय सांगताय? कोण बोलतंय ते बघा. अरे आम्हाला काही माहित नाही का? घरात आपलं दाखवायचं की आपण बायकोच्या आज्ञेत आहोत आणि बाहेर गुण उधळायचे. काय गुण उधळले मी काय गुण उधळले सांगा? तुम्ही तर बोलूच नका, मी तुम्हाला सांगते. अरे जो माणूस बायकोच्या हातचे केलेले बेसनाचे लाडू सोडून गाढव मित्रांनी केलेला चकना खात बसतोय, त्याला काय बोलावं जिराबाई? माय लॉर्ड, मला सांगा, हे बेसनाचे लाडू त्याच्यावरचा काजू कुठं आहे? विचारा त्याच्यावरचा काजू कुठं आहे? हा मी सांगते. हा सांग. 50 लाडू केल्यानंतर मी सगळ्या लाडवांसाठी एकच काजू वापरते. म्हणजे मी कसं करते माहिती ना भाऊजी, मी एकच काजू घेते आणि तो बाकीच्या लाडवांवरती फक्त त्याचा असा छापा मारते. म्हणजे काय होतं, आपण पाहुण्या घरात आले आणि त्यांना लाडू दिला की त्यांना काय वाटतं, कदाचित आपल्याला देता देता आपल्या लाडवावरचा काजू डब्यात पडला. हे मी कसं करते माहिती का? माझा स्वभाव काटकसरी आहे ना, म्हणून. का बसा? काटकसर नाही, फसवणूक म्हणतात, फसवणूक. नुसता छापा टाकते. छापा घाला हिच्या घरावरती. फसवणूक आहे. याच्यावरती काहीतरी. अरे काय चाललंय मगापासून तुमच्या घरातलं उन्हा धुणं काढायचं चाललंय, ती लावणी सादर करताय, ह्यो शौकीन बघत बसलाय, ही अत्या पेच्या करत बसल्या. माझ्या केसच बघा ना काहीतरी. अरे तुझी केस गेली खड्ड्यात, कळलं का? आज हिला नसतो सोडत मी. मला नसतात सोडत, मला नसतात. मग मी काय बघत बसते का नुसती? हातावर हात ठेवून तुम्ही हे काय करतीस? हे मी तुम्हाला कोर्टात खेचतीये. हा काय जोक आहे तुझा? का मग तुमचेच फक्त वाईट विनोद आम्ही ऐकत राहायचं का? हा, तुमचंच ऐकत राहायचं का? केसवर बोला तुम्ही, केसवर बोला. हो. तर माय लॉर्ड, मला असं वाटतं की आता हे सिद्ध झालेलं आहे की हा व्यक्ती गुन्हेगार आहे आणि ह्याला ताबडतोब शिक्षा झालीच पाहिजे. नाही, ह्यांना शिक्षा नको. का? कारण आमचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि आम्ही एकमेकांशी आता लग्न करू शकू. आणि आमच्या घरच्यांनी आम्हाला नाही म्हणलं होतं, म्हणून आम्ही आयडिया केली. काय आयडिया केली तुम्ही? मी रस्त्यात उगाच हिची छेड काढली
म्हणजे काय झालं, पेपरात आमच्या फोटो सकट बातमी लागली. आता हिचं लग्न होणार नाही, मला पोरगी कोण देणार नाही, म्हणजे आमचं लग्न फिक्स. कशी वाटली आमची आयडिया? अगं कसली आयडिया, एकदम फालतू आयडिया ही. या आयडियाच्या नादापायी अहो मी तुम्हाला सांगते जिराबाई यांची केस स्टडी करता करता मी रात्र जागी राहिली. हा काय काय म्हणून केलं नाही. अरे मी पण किती वेळ घालवला माहितीये का तुम्हाला? अरे आज तर मी कधी नव्हे ती कोटाला इस्त्री पण केली. एक मिनिट, तुमचं काम झालंय, तुम्ही घरी जा, मी पण जातो. बाय बाय. चल रे. अरे बापले ते गेले, आपण पण जाऊया काय? त्याला मग आपण पण जाऊया, आपल्या इथले तरी काय काम. निर्मल, गप्पा बसा तुम्ही, चुपचाप घरी चला आणि जाताना बाजारात भाजी घ्यायची विसरू नका. किती भाजी घेतलं तरी उपयोग काय, तू करणार पिठलंच आहेस ना. अजून बोललात ना तर रात्री ते पिझ्झा पण गियाला नशीब होणार नाही सांगून ठेवते. चला आता बाजूला वा. याच्या आवाजाने कधी कुत्री भुंकून गाव जागा होतो, तर कधी हरवलेल्या म्हशी सापडतात. कधी दिमडी, कधी संबळ, तर कधी भरधाव रिक्षेचा आवाज. तुझ्या या मनोरंजनाला तोड नाही. तुझ्या वेगवेगळ्या भूमिकांमधून चला हवा उद्याच्या मंचावरती महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध पसरला. तुझ्या आवाजाची जादू प्रत्येक भूमिकेत उतरली, अगदी बाटलीतल्या जिन सारखी. रोहित चव्हाण, तुझ्या या डन डना डन डन परफॉर्मन्सला जिलेट गार्ड 3 कडून दिला जात आहे मानाचा सलाम. नवीन जिलेट गार्ड 3 3 ब्लेड सोबत, ज्याचा एक सुरक्षित स्ट्रोक आहे 3च्या बरोबरीचा आणि काम डन डना डन डन. जिलेट गार्ड 3 एक ब्लेड टिकते 1 महिन्यापर्यंत. रोहित, मनपूर्वक अभिनंदन. फक्त एकच छोटीशी विनंती आहे की ह्यानी जेव्हा दाढी करशील तेव्हा वाजवू नको. नाहीतर कारण ती दाढी ठेवायची, तेवढं फक्त सांभाळ. बाकी कसं वाटतंय? आता मला हे जिलेट घेऊन असं रिक्षात बसून जावं वाटतंय खुशीत. अच्छा, बाय बाय. मंडळी, आता वेळ झाली आहे आपल्या वेगळ्या सेगमेंटकडे वळण्याची, ज्याचं नाव आहे चहा आणि बरंच काही. स्वप्नील जोशींच्या बरोबरीने हा सेगमेंट रंगतो आणि गेल्या 2 आठवड्यांमध्ये आपल्या चला हवा उद्याच्या 2 लाडक्या कलाकारांना आपण भेटलेलो आहोत, भालचंद्र कदम आणि कुशल बद्रिके. तर या आठवड्यात कुठले पाहुणे आपल्याला भेटणार आहेत आणि कशा गप्पा होणार आहेत हे पाहण्याची वेळ आलेली आहे. सुरुवात करूयात आजच्या सेगमेंटला, ज्याचं नाव आहे चहा आणि बरंच काही विथ स्वप्नील जोशी. चहा आणि बरंच काही विथ स्वप्नील जोशीच्या या नव्या कोऱ्या भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेले काही आठवडे आपण एक नवीन सेगमेंट सुरू केला आणि त्या सेगमेंटमध्ये आपण चला हवा येऊद्या मधल्याच स्टार्सना नव्याने भेटतोय, माणूस म्हणून, त्या स्टार्सच्या पलीकडे जाऊन. आणि आज आपल्या शोवर जे गेस्ट येणार आहेत ते गेस्टही खूप स्पेशल आहेत. आज आणि इथून पुढे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातल्या फिमेल कॉमिक ॲक्टर्सबद्दल बोललं जाईल, जेव्हा जेव्हा इतिहासात याची नोंद होईल, तेव्हा तेव्हा हे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्र आणि मराठी विनोद आपण पुढे नेऊच शकणार नाही. त्यांना रंगमंचावर बोलवायच्या आधी मला थोडीशी तयारी करायला लागणार आहे, सो बेअर विथ मी. मी काय केलंय आणि का केलंय तुम्हाला कळेल, आपण तिला बोलवूया. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्रेया बुगडे यांचं. मला स्वतःच एंट्रीला खूप आनंद झालाय. थँक्यू. श्रेया बस ना. हे असं का केलंय? कसं केलंय? नाही सॉरी, काय नाही. नाही, थोडंसं सांडलंय. आय एम व्हेरी सॉरी. थोडं कट टू कट आहे आणि वेळ कमी आहे, सो ते म्हणले की चालेल, पटकन दिसणार नाही. सो श्रेया ऐक ना, हे मी फक्त उचलते, थांब. श्रेया रोलिंग आहे. श्रेया टीव्हीवर चालू आहे कार्यक्रम. अरे ते काढतील नंतर, थांब. अरे हे एडिट नाही करता येणार आपल्याला कॉन्टेंट. श्रेया काहीही प्लीज.
अरे ते एडिट नाही करणार अरे पण हे कसं दिसतंय? नको 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 खालचं नको खालचं राहू दे. खालचं प्लीज बस. प्लीज बस. हे काय आहे असं पण? मग लोकांना कळू दे ना की तुला ओसीडी आहे म्हणून. म्हणजे ओसीडी काय हे आपण साध्या सोप्या शब्दात सांगूया. चांगली सवय आहे तिला. तिला सगळं नीट नेटकं लागतं. म्हणजे आता थोड्या वेळाने ती उठेल आणि बोलता बोलता हा कपही नीट करेल. त्याचा जो कोन जर चुकला असेल, त्या फ्लावर पॉटचा किंवा त्या वेसचा जर कोन चुकला असेल तर तोही नीट करेल. खुर्ची नीट करेल. श्रेयाला सगळं नीट लागतं. इतकं की कधी कधी माणसं बसली नाहीत तरी चालतात, पण गोष्ट नीट पाहिजे. काय आहे हे? कसलं वेळेतला मी काय करू? स्वच्छतेची प्रचंड मला आवड आहे. नाही ते चांगलं आणि आत्ताच्या काळात ते गरजेचंही आहे. ऍब्सोल्युटली. आणि ती सगळी मला हेरिडिटरी आलेली आहे. आई बाबा ते म्हणजे माझा कहर आहे. आम्ही मित्र जर कधी श्रेयाच्या घरी गेलो तर, आणि जर एखाद्या नव्या माणसाला आम्ही श्रेयाच्या घरी घेऊन जात असलो तर आम्ही त्याला दरवाजाच्या बाहेर सांगतो की जर सोफ्यावर पाय ठेवलास तर ती चालू समारंभातनं तुला घरी पाठवेल आणि परत कधीच तिच्या घरी तुला येता येणार. इतकी ती स्ट्रिक्ट आणि इतकी ती काय म्हणा आग्रही आहे त्याबद्दल. कसं आहे की जनरली काउच किंवा सोफा घरातला तर हा बसण्यासाठी असतो. हो हो. मग बसा ना. पाय वर घेऊन मांडी घालून का बसायचंय त्याच्यावरती? आता माझ्या नवऱ्याने हॉलमध्ये बसणं सोडून दिले. ही त्याला लास्ट मेमरी नाहीये की तो माझ्या लिव्हिंग रूम मधल्या सोफ्यावर कधी बसला होता शेवटचा. मग निखिल काय उभा राहतो घरी? काय नाही, तो थेट येतो आणि बेडरूम गाठतो. कारण मग तिकडे तो त्याच्या असलेल्या असाइन्ड जागेवरती बसतो. काय त्याची असाइन्ड जागा? एक बेडच्या शेजारी एक रॉकिंग चेअर आहे. मी तर बेडवरती पण नीट बसू देत नाही. एक खुर्ची त्यांनी आग्रहाने घेतली आहे बेडरूम मध्ये, तर त्याच्यावरच बसतो. कमाल आहे. मी तेच म्हणजे विचार करतोय की 6 वर्ष झालेत लग्नाला. खरं तर तो म्हणतो ना की एक हनीमून पिरियड असतो, तो संपलाय 6 वर्ष झालेत म्हणजे. तर आम्हाला अजून थोडं सांग ना तुमच्या म्हणजे अंडरस्टँडिंग बद्दल किंवा निखिल आणि तू त्या प्रेमाबद्दल. आम्हाला आवडेल ऐकायला. निखिल आणि मी कसं असतं ना की तो खूप पुण्यात असल्यामुळे तो खूप निवांत आहे. म्हणजे निवांत हॅपी कपल आहोत. हा, म्हणजे काही त्याच्यात काही. आणि अजूनही ती ओढ आहे, अजूनही एकमेकांबद्दल असं भेटावं वाटतं. आणि खूप बोलून गोष्टी कराव्या लागत नाहीत. निखिल ऑल्सो तो खूप इज अ मॅन ऑफ फ्यू वर्ड्स. आणि मी तर म्हणजे तुला माहिती आहे म्हणजे त्याच्यामुळे मी असं होतं की खूप बोलावं लागत नाही. आणि फार त्याच्या माझ्याकडे एक्सपेक्टेशन्स नसल्यामुळे ते सगळं इट्स स्मूथ छान आहे. म्हणजे मस्त वाटतंय. आणि खूप चिल आहे. तो खूप चिल आहे. म्हणजे त्याच्या मित्रांचं पण असं म्हणणं आहे. And you miss him a lot? आय मिस हिम अ लॉट. मी आता आपण जयपूरमध्ये शूट करतोय आणि तो गोव्यात आहे. त्याच्यामुळे डिफरंट स्टेट्स. आणि माझं असं झालं की अभि बहुत हो गया यार. म्हणजे आता काय किती दिवस आणखीन असं चालणार आहे. पण काम आहे. पण तो म्हणाला की तू परत आली शूटिंगवरनं, मी 2 दिवस तरी तुला भेटायला येणार आहे. कमाल. क्या बात आहे. हे सगळं रेकॉर्ड झालंय ना आपल्याकडे. सुपर. नाही, कारण आम्ही निखिलला सेम प्रश्न विचारला होता की हाऊ डू यू मिस हर वगैरे वगैरे. तर तो असं म्हणला की हे प्रेम कसं आहे आणि काय ह्याबद्दल श्रेयाने स्वतः आधी एका बाईटमध्ये उत्तर दिलंय. तर त्यांनी तुझीच एक बाईट आम्हाला परत पाठवली आणि तो असं म्हणला की ही बाईट प्ले करा आणि मग सगळ्यांनाच कळेल की आमचं किती छान प्रेम आणि कसं तिची. म्हणजे मी त्याच्याबद्दल इट्स व्हेरी क्यूट. आपण एव्ही बघूया. ॲक्च्युली पार्शली त्याचं म्हणणं बरोबर आहे की खूप उशीर झाला आहे आणि अजून 1 तास शूटिंग आहे असं मला सांगितलं आहे. कधी ना मला असं मनात विचार येतो की खूप झोप येते, आपण खूप दमलो आहे शरीराने मनाने आणि खूप घरी जाऊया आता आपण असं होतं. आणि अचानक मग नवऱ्याचा चेहरा डोळ्यासमोर येतो की आपण खूप दमून थकून घरी पोचल्यानंतर तो असं म्हणतो की जेवायला वाढणार. आणि तो चेहरा डोळ्यासमोर आला ना की असं वाटतं की आणखीन 2-3 तास शूटिंग चाललं असतं तरी काय तुम्ही कुठनं मिळवलं? प्लीज हे एडिट झालं पाहिजे. मी तुम्हाला सांगते, आर यू लिसनिंग? हे अजिबात हे लागतं का? आणि मी सिरियसली सांगते, हे झोपेत वगैरे सगळं झालेलं आहे. खरंच खूप उशीर झाला होता या शूटिंगच्या वेळेला. कुशलनी दिली आहे ना तुम्हाला ही क्लिप. प्लीज ही तुम्ही लावू नका. प्लीज मी तुमच्या पाया पडते. 1 मिनिट. तू कुशलवर चुकीचा आरोप करू शकत नाहीस, तो मित्र असला तरी. कारण ही क्लिप आम्हाला निखिल शेठनी पाठवली.
अरे आणि यार तो असं म्हणला की कारण आम्ही त्याला सेम प्रश्न विचारला होता जो तुला विचारला होता की कसं चाललंय लग्न आणि या संसाराबद्दल आणि प्रेमाबद्दल काय सांगाल तुमच्या. तो म्हणला की क्लिप दाखवा सगळ्यांनाच सगळं कळेल म्हणजे. अरे यार पण ही क्लिप जेव्हा पहिल्यांदा निखिलने पाहिली होती तेव्हा लई राडा झाला असणार. म्हणजे भांडणं होतात तुमच्या दोघांची, असं कडाक्याचं भांडण वगैरे असं कधी होतं? पण फक्त काय की भांडण म्हणजे कसं होतं की तू बोलतोयस मी बोलतेय, मी माझा मुद्दा मांडते तू तुझा मुद्दा मांडतोयस. आमच्याकडे तसं होत नाही. आमच्याकडे मीच फक्त माझे मुद्दे मांडते, तो ऐकतो. तू खूप बोलतेस एकटी. मी खूप बोलते आणि तो इतका कोल्ड ब्लडेड आहे की तो ते सगळं ऐकून घेतो. आणि माझी एक भांडणात एक वेगळं भांडण होतं की बोल ना काहीतरी, मी बोलतेय ना एवढी मगापासून. इतकं खूप ते अग्रेसिव्ह होतंय का म्हटलं माझ्याकडनं. बिकॉज असं कधी झालंय की निखिल हॅज लॉस्ट इट किंवा तो म्हणजे आणि तुला भीती वाटली की ओ गॉड हे गणलं म्हणजे हे चुकलं, असं कधी झालंय? एकदा फक्त असं झालं होतं. असं भांडण झालं होतं? प्रिसाइसली आठवते कारण का तसं एकदाच झालं होतं. तसं एकदाच होऊ शकते हो, यू आणि निखिल. पण ते एकदा काय झालं होतं? कुठल्या तरी एका मुद्द्यावरनं काहीतरी पेटलं सकाळी आणि मी आय वॉज फ्युरियस. तर मी खूप त्याला बोलले आणि खूप तसं चाललंय, हीट अप सगळं झालं एकदम. आणि पटकन मला नाही नालायक वगैरे असं काहीतरी मी एक बोलले असे. नंतर ते झाल्यानंतर मला असं असं माझं झालं की इतकं आपण हे नव्हतं करायला पाहिजे आपण. दॅट इज द फर्स्ट टाइम वेन ही वेंट लाईक की हे बघ आता तुझी भाषा बघ. पहिल्यांदा असं झालं की तो बोलतोय, त्याला मुद्दा मिळाला की आता हे काय बोलतेस तू, काय कसं हे आहे आणि व्हॉट इज दिस. तर मी म्हटलं की मी आय लॉस्ट इट. मी म्हटलं माझं होत नाही असं. आणि म्हटलं काय आहे ना, मी सगळ्या पुरुषांमध्ये वावरते गेली अनेक वर्ष. हो, तू अख्खं बिल अयोध्याच्या लोकांवर पाडलं. त्याचं आहे ऍक्च्युली. तसं आहे. हो बरं, तुझं म्हणणं आहे की तू मी नाही करत आहे सगळं ह्या लोकांमुळे जे माझ्या बरोबर काम करतात इतकी वर्ष, जे माझे खूप चांगले मित्र म्हणवतात स्वतःला, ते हे करतात आणि त्यांच्यामुळे माझी भाषा अशी झाली आहे. तुला माहितीये का तू हवा योद्याच्या सेटवर बसून या लोकांवर आरोप करते. मी काय करू, पण काय करू म्हणजे असं नाही होऊ शकणार. तू ह्यांच्या अपरोक्ष ह्यांच्यावर आरोप करू शकत नाहीस. आरोप जरूर करूया आपण, पण इन दॅट केस मला त्यांना इकडे बोलवायला लागेल. जोरदार आणि स्वागत करूया कुशल बद्रिके यांचं. हवा योद्याच्या स्किट्स बद्दल खूप कुतूहल आहे. म्हणजे अनेक लोक मलाही विचारतात की हे तिथल्या तिथे करतात, असं तिथल्या तिथे करतात का, ते आधी असतं. मग मी त्यांना सांगतो की नाही, लिहून येतं पण त्याच्या पलीकडे जाऊन इम्प्रोव्हायझेशन होतं. आणि मग डॉक्टरचे इनपुट्स आणि सगळ्यांचे इनपुट्स, योगेशचे इनपुट्स, तुषारचे इनपुट्स, असं सगळं ते सरमिसळ असते वगैरे. मग कसं होतं, काय होतं. तर मला तुम्हाला दोघांना विचारायचं की रिहर्सलचा काय अनुभव असतो. सिरियसली रिहर्सल करता का कसं असतं श्रेया? आय थिंक रिहर्सल ही एकच गोष्ट आहे जी आम्ही सिरियसली करतो. अच्छा, बाकी तर तू बघतोयस आता कसं दंगामस्ती सगळी चालू. पण रिहर्सलला दंगामस्ती नाही, कधीच नाही. मला नाही वाटत कुशल विल ऑल्सो डिसअग्री. आम्ही रिहर्सल खूप जेन्युइनली करतो. ओके. आणि पहिलं रीडिंग किंवा त्याचं जे इम्प्रोव्हायझेशन असतं त्याच्यामध्ये आम्ही अगदी प्राण फुंकून टाकतो सर. इतकं एकाग्रतेने आम्ही काम करतो. वा नाही आम्ही बघितलंय. इनफॅक्ट मला महाराष्ट्राला हे दाखवायचं आहे कारण आम्ही ह्यांच्या अर्थात लॉकडाऊनच्या आधीची फुटेजेस आहेत, त्यामुळे सिक्युरिटी प्रोटोकॉल्स किंवा सॅनिटायझेशन प्रोटोकॉल्स ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. हे आधीचे फुटेजेस आहेत. पण आपण एक रिहर्सलची झलक बघूया. कधी नव्हे ते ब्रेकिंग. पहिल्यांदा मी तुम्हाला हवा योद्याच्या बॅकस्टेजला घेऊन जातोय आणि काही एक्सक्लुझिव्ह रिहर्सल फुटेजेस आपण बघणार आहोत श्रेया बुगडे ह्यांची. माझे म्हणजे सगळ्यांचे, पण प्रायमरली यू. सिरियस रिहर्सल्स. तू हे का करतोयस मला कळत नाहीये. दिस इज नॉट डन. हे खूप जुनं काय तुम्ही उकरून काढताय जे मला आठवतही नाहीये. हे जे प्राण फुंकून बाटली कापली, काय बाटली कापली, त्याला वेगळा वेळ घेतला असणार ती बाटली कापायला. ओसीडी परत त्याच्यात त्याचे कोण किती, वरचा 1 सेंटीमीटर तर खालचा पण 1 सेंटीमीटर. काम करून कधी कधी आपला मेंदू दमतो आणि त्यालाही थोड्या रिलॅक्सेशनची गरज असते. त्यातलाच एक क्षण हा होता. साधारण 11-12 वाजताचा सकाळचा दिवस दिसतोय म्हणून. रिहर्सल मधली एकाग्रता दाखवणाराही एक फोटो आमच्याकडे आहे की किती एकाग्र होऊन रिहर्सल करताय.
त्याचाही एक फोटो आमच्याकडे आहे, तो दाखवा प्लीज. हे माझ्या रूम मध्ये. आत्ता आम्ही स्टेजवर जाणार आहोत एक 15 मिनिटात. खूप धमाल झालं होतं. आम्ही रीडिंग करून डोळा 15 लागला मिनिटात होता आम्ही यार. स्टेजवर जाणार आहोत. कुशल तू काय करत असतोस यार हे? नाही मी दाखवतोय की मला काय बिचारा सहन भाऊ करावं बघा लागतं. किती दमला आणि मी पण म्हणजे असं हे झालंय फुल. आणि माझं काम काय माहितीये, मला हे दिलेलं काम आहे. हे असे फोटो काढायचे आणि फुटेज म्हणून द्यायचे, हे ह्याचं काम आहे. एक रीडिंग खूप वेळा करून झालेलं आहे हे, रिहर्सल न करता आम्ही असं नाही. पण मला एक गोष्ट इथे आता नमूद करायची आहे. हा तो एपिसोड आहे करेक्ट ज्या वेळेला श्रेयाने शुभांगी ताईंचं Correct. पात्र केलं होतं, कॅरेक्टर त्यांनी वठवलेलं कॅरेक्टर जे आहे ते केलं होतं. आणि अखंड महाराष्ट्रातनं श्रेयाची इतकी वाहवा झाली होती. आणि त्या दिवशी श्रेया 1 मॅन आर्मी होती आमच्यासाठी. मला खूप आनंद होतोय आज अगदी इथे ती तिच्या कामामध्ये असताना, तिच्या प्लॅटफॉर्मवर असताना. माझी ही इतकी फेवरेट आर्टिस्ट आहे, इतकी फेवरेट, तिच्यासमोर काहीही टाका ती उचलते आणि सिक्सरच मारते. आणि सगळ्या वृत्तपत्रातनं, सगळ्या मीडियामधनं, TV चॅनलमधनं श्रेयाविषयी इतकं भरभरून लिहिलं गेलं होतं. होय होय. मला आठवतं कारण मी होतो आणि मीही नंतर कमेंट केली होती त्याच्यावर. श्रेयाला हे करताना आधी पाहिलेलं असून सुद्धा त्याला रोज टीव्हीवर बघून सुद्धा जर आम्हाला ही पात्र क्षणार्धात आपली वाटतात. श्रेया, यू आर फॅन्टॅस्टिक. इट वॉज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल मोमेंट्स इन अन ॲक्टर्स लाईफ की आपल्यासमोर काहीतरी इतकं सुंदर आणि इतकं ब्रिलियंट काहीतरी सादर होतं आणि ते तुम्ही समोर इन ब्लड अँड फ्लेश अनुभवू शकता. हा आनंद एका ऍक्टरला समजू शकतो. सो जोरदार टाळ्या श्रेयासाठी व्हायला पाहिजे. काय मंडळी, मजा आली की नाही? अशीच धमाल करण्यासाठी आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जिलेट गार्ड 3 सहप्रस्तुत. चला हवा येऊ द्या, को पावर्ड बाय डेनवर डिओड्रंट्स.